हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पौष्टिक अशी कढीपत्त्याची चटणी. त्यासाठी इथं मी कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता ही कढीपत्त्याची पानं अशी टाकून घेऊयात. या कढीपत्त्याला थोडासा असा लालसर रंग आला की मग आपल्याला याच्यामध्ये एक अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला कढीपत्ता असा क्रिस्पी होईल. अगदी झटपट होते ही चटणी आणि काहीच वेळ लागत नाही. इथे असा कढीपत्त्याचा रंग थोडासा बदलला की मग आता याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा तेल टाकायचे. याच्याने काय होईल, आपला कढीपत्ता क्रिस्पी होईल. त्यामुळे थोडस तेल टाकून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचा कढीपत्ता, छान भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत तो क्रिस्पी होत नाही तोपर्यंत. तर इथे तुम्ही पाहू शकता आपला कढीपत्ता किती छान असा भाजला गेलेला आहे, असा क्रिस्पी झाला एकदम. कढीपत्ता खरं तर आपल्या शरीरासाठी खूप जास्त औषधी आहे. याच्याने केस गळती खूप प्रमाणात कमी होते आणि कढीपत्ता हा आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्याचं काम करतो. आणि तसंच हा हृदयासाठी खूप चांगला आणि फायदेशीर मानला गेलेला आहे. याच्याने हिमोग्लोबिन सुद्धा वाढतं. त्याच्यामुळे ही चटणी आपल्या रोजच्या जेवणामध्ये असायलाच हवी. असा आपला कढीपत्ता भाजला गेल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एक 5-7 मिनिटं असंच साईडला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून तो कढीपत्ता थंड होईल. आता आपला इथे कढीपत्ता गार झालेला आहे. आता आपल्याला हा मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचा आहे. मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि मिक्सरच्या भांड्यात एकाच वेळेस सगळा कढीपत्ता नाही टाकायचा आहे, कारण की आपल्याला याच्यामध्ये मीठ आणि चटणी सुद्धा टाकायची आहे. तर मी इथे अर्धा कढीपत्ता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलाय. आता याच्यामध्ये मी थोडीशी चटणी आणि मीठ टाकून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटणी आणि मीठ याच्यामध्ये टाकू शकता. आणि आपल्याला आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे. अशी आपली कढीपत्त्याची चटणी इथे तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान दिसते ते आणि ही चवीलाही तितकीच छान लागते. तुम्ही भातासोबत नक्की खाऊन बघा, खूप भारी लागते. तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसंच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी अशा छान हेल्दी रेसिपीज घेऊन येते त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. भेटूयात नवीन ब्लॉग मध्ये नव्या रेसिपीसह.